तो मी लवांडेंना विचारतो त्यापूर्वी मी लक्ष्मण हाकेंकडे पुन्हा एकदा जातो. लक्ष्मण हाकेजी, यामध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित होतो, मी मगाशी त्याचा उल्लेख केला. हे वाद ज्या प्रकारे खेळले जात आहेत, मग ते हातापायींवरती पण आलेले आहेत, आता कार्यकर्त्यांच्या पातळीला आहे. होऊ नये असं कधी, माझी विनंती आणि प्रार्थना राहील की ती नेत्यांमध्ये बघायला तर मिळणार नाहीत विधिमंडळामध्ये, असं होऊ नये. पण असं व्हायला लागलं तर मग काय करायचं? मग आज विधिमंडळात एकमेकांच्या गचांड्या धरत असतील तर बाहेर तर मग बिहार सारखंच व्हायला लागेल, सरळ कट्टाच काढतील. मग काय करायचं लक्ष्मण हाके? नाही, मी तर एक कार्यकर्ता आहे. माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा कुठल्याही कायदेमंडळामध्ये ज्यावेळी प्रतिनिधी निवडून जातो त्यावेळी त्याचं एक काउन्सिलिंग झालं पाहिजे. माझं मत आहे, कार्यकर्ता म्हणून मत आहे. मी विधिमंडळाला सल्ला देण्या एवढा किंवा त्यांच्या हे करण्या एवढा मी मोठा अजिबात नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यांचं एक काउन्सिलिंग झालं पाहिजे. संविधान म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, आपलं आद्य कर्तव्य म्हणजे काय, आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, आपण कुणाला चिथावणी कशी दिली नाही पाहिजे. मला वाटतं या लोकांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे. आणि मग ते काउन्सिलिंग कोण करतील? जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत, ज्यांना मंत्रिमंडळाचा गाढा अनुभव आहे, ज्यांचं एक नाही. पण मला हाकेजी, मला एक सांगा, भाषा वगैरे सगळी पुढची गोष्ट आहे, पण मला सांगा, इतक्या मोठ्या संख्येनं विधिमंडळ हे काही फिरण्याची जत्रेचं ठिकाण नाहीये, तिथे व्हीआयपी माणसं आहेत, आमदार आहेत, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जायची काय गरज? आणि माझा प्रश्न फक्त पडळकरांना नाहीये, हा प्रश्न माझा त्या प्रत्येक नेत्याला आहे की ज्याचे कार्यकर्त्यांचं सगळं लटांबर त्याच्याबरोबर वाहवत येत असतं. हा प्रश्न नको विचारायला हाके आपण? नाही, प्रश्न निश्चित विचारला पाहिजे. हे बघा, कॅमेऱ्यासमोर आपण काहीतरी स्टंटबाजी केली म्हणजे महाराष्ट्र पाहतो. बरोबर आहे. हे जे काही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला जनतेने तुमच्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे, वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. तुम्हाला बालिश वक्तव्य करायचा अधिकार दिला कुणी? बरं दिला. वक्तव्य केल्यानंतर परत तुम्ही म्हणताय की तुम्ही मंगळसूत्रावर आहात का, मग तुम्हाला का राग आला, मग तुम्ही कुणाला म्हणला हे पण सांगा ना मला. हे बघा, जितेंद्र आव्हाडांच्या जागी दुसरं जर कोण असतं तर मी निश्चित या गोष्टीचं, मी कोण कार्यकर्ते आहेत त्यांचा मी निषेध तर व्यक्त आताही करतोयच. पण जितेंद्र आव्हाडांची भाषा आणि ते आपले मिटकरी म्हणून एक जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, अहो गेल्या 8-10 दिवसामधल्या माझ्यावरची स्टेटमेंट त्या मिटकरींचे काढून बघा. मी काय म्हणतोय तर ओबीसीच्या मुलांना बघा, तुम्ही म्हणता विषयांतर करायला लागलाय. मी बजेटरी तरतुदीबद्दल बोलतोय, फेलोशिप बद्दल बोलतोय, मी त्या समुद्रामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि ते मिटकरी नावाचे वरिष्ठ सभागृहातले आमदार माझ्या विगवरती बोलतात, केसावर बोलतात, त्याच्या डोक्यात शेण भरलंय म्हणतात. पण मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाचं एकदाही उत्तर या माणसानं दिलेलं नाही. बरं, मी आता हाऊसमध्ये खरं तर या गोष्टींची चर्चा व्हायला अर्थात हे विषय चर्चेला गेले पाहिजेत. मी पुन्हा एकदा माइंडकर, शैलेंद्र परांजपे आणि पुन्हा एकदा मी अवधूत